मंडळी, मी सचिन पवार, तुम्ही पाहतात माझा चॅनल आमचा महाराष्ट्र. तर आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. आज 14 एप्रिल बाबासाहेबांची 135वी जयंती, त्यानिमित्त तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज मी आलेलो आहे बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे जी भूमी पवित्र झाली, पावन झाली, त्या चैत्यभूमीला भेट द्यायला, बाबासाहेबांच्या विचारांना उजाळा देण्यासाठी. ही चैत्यभूमी दादर मुंबई येथे आहे. दादर स्टेशनला उतरून तुम्ही पश्चिमेकडे 1.5 किलोमीटर अंतरावर आहे. तिथून तुम्ही चालत येऊ शकता किंवा टॅक्सी वगैरे करू शकता. तर चला मंडळी, आपण या भागात आज चैत्यभूमी पूर्ण पाहणार आहोत, दादर चौपाटी पाहणार आहोत. त्याबरोबर बाबासाहेबांचे विचार, बाबासाहेबांबद्दल माहिती, चैत्यभूमीबद्दल माहिती पाहणार आहोत. या माझ्यासोबत मंडळी तुम्ही प्रवेशद्वार पाहू शकता, जे सांचीच्या स्तूपासारखे बनवलेले आहे. तुम्ही त्या आल्या तुम्हाला एक प्रवेशद्वार दिसेल. खूप सुंदर असं याच्यावर कोरीव काम केलेले पाहू शकता तुम्ही. अनेक प्रकारच्या गौतम बुद्धांच्या मूर्ती आहेत, धम्मचक्र आहे. खूप सुंदर असं प्रवेशद्वार इथे बनवलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आणि या प्रवेशद्वाराच्या आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला अशोक स्तंभ दिसेल. हा अशोक स्तंभ आहे मंडळी, पाहू शकता तुम्ही. हा अशोक स्तंभ आहे आणि वरती 3 सिंह असलेली प्रतिकृती सम्राट अशोकाचा स्तंभ आहे. इथे ज्योती सतत प्रज्वलित ठेवली जाते, पाहू शकता तुम्ही. उजव्या साईडला चौपाटी, इथं खूप सुंदर असं निसर्ग आहे, परिसर पाहायला भेटतो. समुद्राला भरती आलेली पाहू शकता तुम्ही. आणि तुम्हाला समोर वरळी सिलिंग दिसत आहे, वरळी सिलिंग आहे. तर हे अथांग पसरलेला समुद्र तुम्ही पाहू शकता. ही दादर चौपाटीच्या बाजूलाची बाबासाहेबांची चैत्यभूमी, म्हणजे जिथे बाबासाहेबांचा अंतिम संस्कार करण्यात आला ती भूमी. आणि त्या बाबासाहेबांचा अंतिम संस्कार त्या भूमीमध्ये केल्यामुळे ती भूमी पवित्र झाली, पावन झाली. तर तुम्ही पाहू शकता त्या बाजूला अशोक स्तंभ आहे आणि त्याच्या समोरच ती बाबासाहेबांचा अंतिम संस्कार केलेली जागा आहे, ती आपण पाहणार आहोत. तर या आपण तुम्हाला थोडी चौपाटी दाखवतो मंडळी. ते बाजूला स्टॉल वगैरे पाहू शकतो तुम्ही. इथे आल्यानंतर विरंगुळा म्हणून थोडं मन रमवण्यासाठी तुम्ही चौपाटीला फिरू शकता. स्टॉलवर इथे काही पण खाऊ शकता. मी सकाळीच आल्यामुळे स्टॉल बंद आहेत. मुंबईच्या दादर परिसरात असलेली चैत्यभूमी फक्त एक जागा नाही, तर लाखो लोकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. इथेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अंतिम संस्कार झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महान समाजसुधारक आणि मानवाधिकारांचे रक्षक होते. त्यांनी आयुष्यभर समानतेसाठी संघर्ष केला. मंडळी, बाबासाहेबांबद्दल आपल्या सर्वांनाच श्रद्धा आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे, तरी पण मी त्यांचा एक अल्प परिचय करून देईन. मंडळी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 महू मध्य प्रदेश येथे झाला. बाबासाहेबांच्या वडिलांचे नाव होते रामजी मालोजी सकपाळ, आईचे नाव होते भीमाबाई. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अत्यंत उच्च व शिक्षित होते. त्यांनी अनेक पदव्या ग्रहण केल्या होत्या. त्यात प्रामुख्याने BA मुंबई विद्यापीठातून, MA PhD कोलंबिया विद्यापीठ अमेरिका येथून, DSc लंडन येथे, बारॅट लॉ लंडन येथे. या प्रकारे त्यांनी प्रमुख काही मी त्यांच्या पदव्या सांगितल्या. त्यांनी त्यांच्या काळात अनेक सामाजिक कार्य केले. जाती व्यवस्था व अस्पृश्यता याविरुद्ध मोठा लढा दिला. महाड सत्याग्रह केला 1927 ला, जो पाण्याच्या हक्कासाठी. काळाराम मंदिर प्रवेश केला. त्यांनी आपल्या भारताला लोकशाही, धर्मनिरपेक्ष आणि समानतेवर आधारित संविधान दिले. ते भारताचे पहिले
कायदे मंत्री होते. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. त्यांनी जी पुस्तके लिहिली त्यात महत्वाची मी तुम्हाला पुस्तके सांगतो. ॲनिमेशन ऑफ कास्ट, द बुद्धा अँड हिज धम्मा, हू वेअर द शूद्रा, या प्रकारची त्यांची प्रमुख काही पुस्तकं आहेत. 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे त्यांनी आपल्या लाखो अनुयायांसोबत बौद्ध धर्म स्वीकारला. 1990 मरणोत्तर त्यांना भारत सरकारने भारतरत्न पुरस्कार दिला. 6 डिसेंबर 1956 रोजी बाबासाहेबांचे निधन झाले आणि दादरच्या ह्या समुद्र किनाऱ्यावर त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले आणि तेव्हापासून या ठिकाणाला चैत्यभूमी हे नाव देण्यात आले. मंडळी, आज चैत्यभूमी एक पवित्र स्थळ स्मारक आहे जिथे दरवर्षी लाखो अनुयायी दर्शनासाठी येतात. दरवर्षी 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण म्हणून लाखो लोक इथे एकत्र येतात. चैत्यभूमी आपल्याला बाबासाहेबांचा संदेश आठवण करून देते. त्यांचा संदेश आहे, शिक्षण घ्या, संघटित व्हा आणि संघर्ष करा. चैत्यभूमीचं प्रवेशद्वार दिसते, पाहू शकता तुम्ही. हे सांचीच्या स्तूपाप्रमाणे बनवलेलं आहे व त्यावर सुंदर असे नक्षीकाम केलेले आहे. मी तुम्हाला जवळ दाखवतो. मंडळी, चैत्यभूमीची कल्पना ही बाबासाहेबांचे पुत्र यशवंत भीमराव आंबेडकर यांची होती. चैत्यभूमीचे उद्घाटन 5 डिसेंबर 1971 बाबासाहेबांची सून मीराबाई यशवंत आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. सुंदर आणि पवित्र जागा आहे. त्या चौपाटीला आज त्या जागेला जी पवित्रता आली ती बाबासाहेबांच्या स्मारकामुळे. पाहू शकता तुम्ही की बाबासाहेबांची खरीखुरी सही आणि जे बाबासाहेबांनी आपल्या भारत देशाला संविधान दिलं ते संविधानाची ही कॉपी आहे. भारताचे संविधान तुम्ही पाहू शकता इथे लावलेले आहे. मंडळी, इथेच बाजूला बृहन महानगरपालिकेने संत ज्ञानेश्वर उद्यान खूप सुंदर असं गार्डन बनवले. हे मी तुम्हाला थोडक्यात आतमध्ये दाखवतो. मंडळी, खूप सुंदर असं गार्डन बनवलंय, पाहू शकता. आपण आता गार्डनच्या आतमध्ये आलो. इथे सेल्फी पॉइंट बनवलाय, शिवाजी पार्क पॉइंट.